अध्यक्ष महोदय, या भूमीमध्ये अजितदादांनी 40 वर्ष दिली. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत लोकांच्या हितासाठी काम केलं. परिवाराकडे दुर्लक्ष केलं. प्रशासनाला विश्वासात घेतलं. मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या महाराष्ट्रामध्ये केली. 22 वर्ष या राज्याचे जे मंत्री राहिले, अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले. या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा 0 FIRच्या अंतर्गत हा स्वीकारलेला FIR मी तुमच्या समोर आणतो. काल संध्याकाळी झालेला हा FIR हा आज सकाळी या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे DG कडे, त्या राज्य सरकारकडनं, त्या तिथं असणाऱ्या DG कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता DGनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या FIRचं करायचं काय. अध्यक्ष महोदय, हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा? तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIRलाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे, कर्नाटक आपल्या देशामध्ये येतो, एक आपलं राज्य आहे, या देशातलं राज्य आहे, आपण भारतीय आहोत. त्यांनी अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला. तर माझी या सरकारला विनंती आहे, CM साहेबांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील, त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हा FIR कर्नाटकामध्ये केलेला FIR आता इथं ट्रान्सफर झाला या महाराष्ट्रामध्ये. तर या बाबतीत इथं तो एक्सेप्ट करून याच्यावर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दादा जिथं कुठं असतील तिथून काय म्हणत असतील, लय वंगाळ निघाली राव हे सर्व, अशीच परिस्थिती आहे ना. कुणी सत्ताधाऱ्यांनी कुणी त्यांची बाजू घेतली, ठीक आहे, आपापल्या लेवलला त्यांनी त्यांच्या लेवलला पत्र दिली, प्रयत्न केले, पण कुठंतरी आता लक्ष देऊन या इन्व्हेस्टिगेशनकडे खऱ्या अर्थाने टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागेल. CBI कडे लगेच पुढच्या 2 दिवसामध्ये प्रस्ताव पाठवावा लागेल. CID काय केलं हे लोकांना सांगावं लागेल. FIR हा एक्सेप्ट केला जावा लागेल. हे VSR पासून DGCF पैकी अधिकारी असतील, नाही तर ॲरो नावाची जी कंपनी असेल याच्यावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कारवाई ही झाली पाहिजे. सगळं शांत झालं म्हणजे लोक विसरले असं नसतं. लोकांच्या मनामध्ये आहे, लोकांच्या ध्यानामध्ये, लोक कधी हे विसरणार नाही. एवढा मोठा अजितदादा नेता त्या ठिकाणी होता. त्यामुळे या सरकारला विनंती करतोय, अजून वेळ घालू नका. आता जे झालं, चुका झाल्या त्या झाल्या, पण याच्या पुढे अध्यक्ष महोदय तिथं चूक झाली नाही पाहिजे.